नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. लेखांक 73. तेली भटयांचे महातपस्वी परमपूज्य सियाराम बाबा. दुपारच्या वेळी बकावा गाव सोडले आणि नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडला. काठाने चालताना खूप आनंद मिळत होता. इथे पावला पावलाला दगडांचा खच पडला होता, परंतु इथे त्याला कोणीच दगड म्हणत नाहीत, तर शंकर स्वरूप म्हणून या दगडांकडे पाहिलं जातं. बरंच अंतर चालल्यावर मर्दाना गाव आलं. या गावामध्ये मी काठाकाठाने चालत असताना एक मनुष्य नावेतून उतरला आणि माझ्याशी बोलू लागला. मी कुठून आलो आहे, कुठे चाललो आहे वगैरे चौकशी करू लागला. त्याने सांगितलं की वरती लक्ष्मणदास महाराजांचा आश्रम आहे, तिथे थोडी विश्रांती घेऊन मग पुढे जावे. हरिहर कुटी आश्रम, मर्दाना, अर्थात लक्ष्मणदास महाराजांचा आश्रम. तो नर्मदेचा आदेश मानून मी त्या माणसाबरोबर आश्रमामध्ये गेलो. आश्रम अतिशय सुंदर होता. भरपूर झाडी होती, अनेक मंदिरं होती, निवासाची उत्तम व्यवस्था होती. तिथं आधीच अवधूत फरले आणि छोटा बंगाली वगैरे येऊन बसलेले होते. सर्वजण झोपायची तयारी करत होते. इतक्यात तिथे कुठूनतरी 10-12 छोट्या मुली प्रकट झाल्या. मी त्या सर्वांना ओळीने नमस्कार केला. प्रत्येकीने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. नंतर त्या मुली माझ्याशी खेळू लागल्या. आश्रमात एक जिना होता. या जिन्याच्या कुठल्या पायरीवरून खाली उडी मारता येते पाहूया असा खेळ आम्ही सुरू केला. आमच्या दंग्यामुळे अवधूत वैतागला आणि मला रागवून गेला. मग मी मुलींना शांतपणे खेळायची सूचना केली. मुली देखील अतिशय सायलेंट मोडमध्ये खेळू लागल्या. मी स्वतःला 4-5 वर्षाचा मुलगा झालो आहे असं वाटत होतं. हा खेळ थांबू नये असं वाटत असतानाच पुढे भटी आणि तेली गाव गाठायचं हे लक्षात आलं. तिथे असलेल्या एका माणसाने मुलींसोबत माझा फोटो काढला आणि मी सांगितलेल्या क्रमांकावर पाठवून दिला. हे बघा, याच त्या मर्दाना गावातल्या दशकन्या, छोटे छोटे मुली आहेत. यांना न सांगताच या उंचीनुसार उभ्या राहिल्यात. माझ्यासोबत आलेला मनुष्य मला म्हणाला की आता इथून पुढे काठाने रस्ता नाही, तर मी तुम्हाला रस्ता दाखवतो, परंतु मला काठाने जायचं आहे असा निर्धार मी सांगितल्यावर त्याने सांगितले की इथं अतिशय अवघड असा एक ओढा लागतो, जो कोणालाही पार करता येणार नाही असा आहे. वनस्पती शेवाळा माजल्यामुळं त्या ओढ्यात उतरून देखील तो पार करता येत नाही आणि नावसुद्धा तिकडे चालत नाही. हाच तो हरिहर कुटी आश्रमाच्या शेजारचा ओढा, जो नर्मदा मैयाला पण मिळतोय. आपण बघा त्याच्यामध्ये झाडी कशा प्रकारची, विचित्र शेवाळ्यांनी व्यापलेला असा हा ओढा आहे. त्याच्यासोबत मी चालू लागलो. अचानकच त्याने परिक्रमेला लक्ष्मणदास साधूंना वगैरे शिव्या घालायला सुरुवात केली. मला कळे ना की याला अचानक काय झाले. त्याने मला इस्लाम हाच धर्म कसा श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि इस्लामशिवाय जगाचा उद्धार कसा होऊ शकत नाही हे समजून सांगायला सुरुवात केली. मी त्याला नाव विचारलं असता त्याने नाव सांगितले, सय्यद. तो इथला इमाम होता. मी त्याला विचारले की तुझ्या पूर्वीच्या 7 पिढ्यांची नावं तुला माहिती आहेत का. माझ्याकडे माझ्या पूर्वीच्या 21 पिढ्यांची नावं आहेत हे त्याला मी सांगितलं आणि सर्व 21च्या 21 पिढ्या माझं आजचं जे कुलनाम आहे तेच लावत होते हे देखील सांगितलं. याचा अर्थ आमचा वंश जो काही धर्म पाळत आला होता त्याचं पालन करूनही तो वंश टिकत होता. परंतु याचं मात्र तसं नव्हतं. 3-4 पिढ्यापूर्वी त्याच्या हिंदू पूर्वजांनी इस्लाम भीतीपोटी स्वीकारलेला होता. भारतातले बहुतेक मुसलमान हे भीतीपोटी हिंदू धर्म त्यागून मुसलमान झालेले लोक आहेत. त्यांच्या पूर्वजांनी कदाचित धैर्य दाखवलं असतं तर आज ते देखील हिंदू असते. तो काळ भीतीचा होता म्हणून धर्मांतरण केलं, इथपर्यंत ठीक आहे. परंतु आता परधर्मियांची भीती नसल्यामुळं पुन्हा आपल्या मूळ पदाकडे यायला काय हरकत असावी असं उलट मीच त्याला विचारलं. चालता चालता आमची चर्चा तापू लागली. त्यानं नर्मदा परिक्रमेला आणि तिच्या परंपरेला उलटसुलट बोलायला सुरुवात केली. माझा पारा चढला. मी त्याला सांगितलं की तू शेवटचा अपराध केलेला आहेस, त्यामुळं 1, 2, 3.5 असं म्हणेपर्यंत तुला जितक्या लांब पळता येईल तितक्या लांब पळून जा. त्याच्यानंतर जे काय होईल त्याला मी आता जबाबदार राहणार नाही. एकंदरीत माझा रुद्रावतार पाहून सय्यद टिंबटिंबाला पाय लावून वेगाने पळून गेला. अशा पद्धतीनं इस्लामची दावत नर्मदा परिक्रमेमध्ये अनेकांना मिळाल्याचे नंतर मला कळाले. सुग्रास पंचपक्वान्नांचे भोजन चालू असताना मध्येच एखादा हाडूक त्याच्यामध्ये येऊन पडावं असं मला झालं. परंतु दिसायला अगदी हिंदू वाटत होता. इमाम असून देखील त्यानं दाढी वगैरे काही राखली नव्हती. अगदी एखाद्या हिंदूसारखा राहायचा. असे आपले खरे स्वरूप लपवणारे लोकच इथून पुढं आपल्या राष्ट्रासाठी धोकादायक ठरणार आहेत. अशा व्यक्तीचं नाव, गाव, कुळ, दिसणं, शिक्षण यापैकी कुठल्याही गोष्टीवरून त्याच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज लावताना केवळ अशक्य असतं. मनामध्ये विष घेऊन त्या विषाची पेरणी सर्वत्र करणारे हे लोक वेळीच ओळखता आले पाहिजेत. सय्यद पळून गेल्यावर मी पुन्हा एकदा काठाकडे वळलो. इथे काठाकडे जाणारा रस्ताच नव्हता.
तर झाडी सर्वत्र दिसू लागली. मोठ्या कष्टाने ती काटेरी झाडी पार केल्यावर मला 1-2 पुरुष खोल ओढा लागला. नर्मदेकाठचे सर्व ओढे तुम्हाला नर्मदेकडेच घेऊन जातात हे माहिती असल्यामुळं मी ओढ्यामधून चालायला सुरुवात केली. ओढा जवळपास कोरडा पडत आला होता, परंतु या ओढ्यामध्ये प्रचंड काटेरी झाडे होती. ती सर्व मी लिलया पार केली. जणू काही ते काटे नसून गुलाबाच्या पाकळ्यात असा त्यांचा स्पर्श मला होत होता. मी जेव्हा त्या ओढ्यातून बाहेर पडलो आणि समोर नर्मदेचं पात्र दिसलं, तेव्हा तिथे एक शेतकरी बसला होता. माझ्याकडे पाहून तो एकदम आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, "बाबाजी, इथून कुठून आलात?" मी त्याला सांगितलं की असं असं ओढ्याचा मार्ग पकडून मी आलेलो आहे. तो म्हणाला, "परंतु तिथे तर इतके काटे आहेत, तुम्ही कसे काय बाहेर पडलात?" मी त्याला मला आलेला अनुभव सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून नर्मदा मातेचा जय जयकार केला. वाचकांना कल्पना यावी म्हणून मी तो ओढा आणि ते शेत गुगलवर शोधून काढले. त्याचा नकाशा खाली टाकतोय. हे बघा, लाल रंगाचा जो मार्कर आहे तिथं शेतकरी बसला होता आणि तिथपर्यंत गेलेला ओढा जो दिसतोय, हिरवळ दिसते त्याच्या काठावर, तोच तो ओढा आहे. आतमध्ये खूप काटेकुटे होते. शेतकरी मला म्हणाला की गेल्या 2 वर्षात या मार्गाने कोणीच गेलेलं नाही. याचं कारण असं आहे की नर्मदा मैया इथं डावीकडे वळण घेते आणि रस्त्याने चालत गेल्यावर अंतर कमी पडतं. तसेच नर्मदेच्या काठाने चालताना प्रचंड काटेरी झुडपे आणि घनदाट अरण्य आहे. याच्यामध्ये वन्यपशूंचा वास देखील आहे. रानडुकरे, कोल्हे, लांडगे, बिबटे, साळींदर यांचा वावर या भागामध्ये असतो. परंतु या सर्वांखेरीज अजून एका गोष्टीचा वास येत आहे, तो म्हणजे नर्मदेचा वास. आणि त्या वासाचा सहवास मला हवा होता. त्यामुळे मला दुसरा कुठला मार्ग आवडणे किंवा सुचणे शक्यच नव्हते. काठावरचा मार्ग अतिशय सुंदर होता. पुढे असलेल्या लेपा धरणामुळे पाण्याचा प्रवाह थांबला होता आणि पाणी शांत होते. इथे फारशी वळणे नसून एका सरळ रेषेमध्ये नर्मदा मैया वाहताना दिसते. डाव्या हाताला संपूर्ण दाट झाडी असून तिथे तुम्ही एकदा आतमध्ये शिरलात तर बाहेर येऊ शकणार नाहीत, इतकी ती घनदाट आहे. पायाखाली मऊशार गाळमाती आहे. हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य असून अगदी मासे पकडणारे लोकसुद्धा फार क्वचित दिसतात. आतापर्यंत मी जे काही अंतर चाललो होतो त्यातील अतिशय सुंदर असा हा पायमार्ग होता. संपूर्ण 6 किलोमीटरचे अंतर तोडताना फक्त नर्मदा मैया आणि मी असे आम्ही दोघेजणच होतो. इथं पात्रात फारसे दगडगोटे देखील नसल्यामुळे बगळे, पाणपक्षीसुद्धा कमी होते. पाणी चांगलेच खोल होते. हा परिसर कसा होता हे आपल्या लक्षात यावे म्हणून नकाशा जोडतोय. हे बघा, इथे जे आपल्याला लाल मार्करने दाखवलेलं जंगल दिसतंय त्याचंच वर वर्णन केलं आहे. पथराड गावातलं बेट सोडलं की पुन्हा नर्मदेमध्ये एकसुद्धा दगड दिसत नाही. नर्मदा उजवीकडून डावीकडे वाहते. प्रचंड झाडी जरी असली तरी धरणातल्या पाण्याची पातळी वाढते आणि कमी होते. त्यामुळे काठावरती साधारण 4-5 फुटाचा वनस्पतीविरहित मातीचा पट्टा तयार झाला आहे. त्याच्यावरून चालत राहायचं अगदी काठावरून. हे बघा, साधारण हा असा पट्टा आहे. मर्दाना गाव सगळ्यात उजवीकडे दिसते आणि सगळ्यात डावीकडे तेलीबोटी यांचा सियाराम बाबांचा आश्रम दिसतोय. मध्ये जे काय डावीकडे वळण घेतले मैयाने त्याच्या काठाने पूर्ण झाडी आहे. तिथून आपल्याला चालायचं आहे. धरणातल्या पाण्याच्या चढउतारामुळं प्रचंड चिखल सर्वत्र सुरू झाला होता. हा चिखल कधी गुडघाभर देखील होता, परंतु याच्यामध्ये पाय पूर्णपणे बुडणार नाही याची काळजी घेत चालावं लागत होतं. त्याच्यामध्ये पाय पूर्णपणे बुडणार नाही याची काळजी घेणारा एक दुर्दैवी घटक तिथं सर्वत्र आढळत होता. या संपूर्ण हिरव्यागार चित्राला गालबोट लावण्याचं काम नर्मदेच्या दुतर्फा साठलेला प्लास्टिकचे थर करत होते. मी तिथं काय काय वस्तू पडल्या याचा हिशोब लावला. शॅम्पूच्या पुड्या, शॅम्पूच्या बाटल्या, उदबत्तीच्या पुड्या, रबरी चपला, बूट, अंगातले कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या पत्रावळ्या, प्लास्टिकचे ग्लास आणि चमचे, प्लास्टिकचे कागद, PVC पाईपचे तुकडे, प्लास्टिकची खिळणी, नर्मदेला वाहिलेल्या टेरिकॉटच्या साड्या, वाहून आलेली नायलॉनची कोळ्यांची जाळी अशा वस्तूंचा अक्षरशः खच तिथे पडला होता. काही ठिकाणी हा थर साधारण 4 फूट जाडीचा झाला होता. म्हणजे संपूर्ण पाय आतमध्ये घातला तरी प्लास्टिकच प्लास्टिक लागत होते. थोड्या अंतरावर असलेल्या लेपा धरणामुळं पाणी संथ होऊन हा सगळा कचरा इथे साठला होता. या सर्व प्लास्टिकसोबत आलेल्या रसायनामुळं या भागातील पाणी अतिशय दूषित झालेलं असणार हे उघड होते. या प्लास्टिकचा एकमेव फायदा असा होता की त्यामुळे चिखलामध्ये माझा पाय फसत नव्हता, तर प्लास्टिकवर पाय ठेवून चालता येत होतं. तसेच हा प्लास्टिकचा थर जेवढ्या भागात होता तिथे गवताची काडीसुद्धा उगवू शकत नव्हती. मी मनोमन असा निश्चय केला की भविष्यात कधी काळी नर्मदेकाठी प्लास्टिक निर्मूलनाची कुठली चळवळ उभी केली तर ती सर्वप्रथम या भागात राबवावी. इतकं प्लास्टिक इथं पडलं होतं.
बाकीचे काय करतात माहीत नाही, परंतु आपण स्वतःपुरता जर असा निर्णय घेतला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लास्टिकचा एक कण देखील नर्मदा मातेमध्ये किंवा अन्य कुठल्याही जलस्रोतामध्ये टाकणार नाही, तरी हा प्रश्न खूप सहजगत्या सुटणार आहे. प्लास्टिकच्या क्षेत्रामध्ये काम करणारे कोणी तज्ज्ञ असतील तर त्यांनी कृपया यामध्ये लक्ष घालावे. प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया नावाने ज्यांना ओळखले जाते ते पद्मश्री डॉक्टर आर वासुदेवन यांना व्यक्तिशः भेटून मी हा संपूर्ण विषय समजून सांगितलेला आहे. त्यांनी रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचं तंत्र शोधून काढलेलं आहे, परंतु त्यासाठी काही ठराविक प्रकारचे प्लास्टिक लागते. अशा प्रकारचे रबर अधिक प्लास्टिक अधिक पॉलिथिन अधिक पॉलियुरेथिन अधिक पॉलिस्टर त्यांना चालत नाही. हे सर्व प्लास्टिक आहे. हे सर्व प्लास्टिक आहे असे उचलून याला उष्णतायुक्त दबाव देऊन त्याचे चौकोनी ब्लॉक केले तर त्याचा वापर धरण किंवा बंधारे बांधताना करता येऊ शकतो. कालांतराने याचे रूपांतर एका अभेद्य खडकामध्ये होऊ शकते. कृपया तज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा. असो, माझे लक्ष सतत डावीकडच्या झाडीकडे होते. एखादे वन्य श्वापद अचानक अंगावर येऊ नये इतकीच माफक अपेक्षा होती. हळूहळू पायाखाली असलेल्या चिखलाचे प्रमाण वाढू लागले आणि आता तर अखंड गुडघावर चिखलात मी चालत होतो. मला पुन्हा एकदा इंद्रावती नदीतला चिखल आठवायला लागला. ज्या अर्थी या मार्गाने कोणी जात नाही त्या अर्थी इथे देखील असेच काहीतरी होऊ शकते याची मनाची तयारी मी करून ठेवली होती. अचानक समोर एक ओढा आडवा आला. प्रचंड प्रचंड जंगलातून हा बाहेर आला होता, त्यामुळे त्याला काठ वगैरे प्रकार नव्हता. आता हा ओढा ओलांडणे क्रमप्राप्त होते. हा ओढा किती भयानक आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून या ओढ्याचा गुगल नकाशा सोबत जोडतोय. हे बघा, असा काठाकाठाने मी चालत आलोय. इथून हा तो ओढा आहे. खाली सियाराम बाबांचा आश्रम जवळ आला आता. या घोड्याचे एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स इथं दिसत आहेत, अक्षांश आणि रेखांश. हाच तो ओढा तुम्ही बघू शकताय. त्याच्या काठावर सगळा चिखलच झालेला आहे. हा इथे पाय ठेवायला जागा नाहीच आहे. या चिखलातनं चालत चालत मी आलो होतो. पूर्ण चिखल आहे. हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला गुडघावर चिखल कसा होता आणि ओढा कसा होता हे लक्षात यावे. लाल मार्कर दाखवला ना, बरोबर त्या ठिकाणावरून हा ओढा मी पार केला. मी ओढा पार करण्याकरता थांबलोय हे बघता क्षणी दूरवर नावेतून मासे पकडणारा एक केवट ओरडला, चलते रहो चलते रहो. त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोचला नाही, परंतु हातवारे लक्षात आले. मी नर्मदा मातेचे स्मरण करून ओढ्यामध्ये पाऊल ठेवले. इंद्रावती नदी बरी म्हणायची, कारण तिथे पाय स्थिर तरी राहत होते. इथं प्रत्येक पाऊल चिखलात जात होते. गुडघावर पाण्यात गेल्यावर मी पुन्हा एकदा त्या नावाड्याकडे पाहिले. अजूनही तो मला पुढे जा अशी खूण करत होता. मी कमरेवड्या पाण्यात गेलो. पुन्हा नावाड्याकडे पाहिले. त्याचे पुढे जा चालूच होते. बकावा गावामध्ये रमेश जाधवने मला सांगितले होते की सियाराम बाबा हे त्यांना किती पैसे कोणीही अर्पण केले तरी त्यातले फक्त 10 रुपये काढून घेतात. उदाहरणार्थ कोणी त्यांना 2000 रुपयाची नोट दिली तर ते 1990 रुपये परत करतात. 20 रुपये दिले तर 10 रुपये परत करतात. म्हणून मी दक्षिणा म्हणून मला मिळालेली एक 10 रुपयाची नोट माझ्या छातीच्या पोटाच्या कप्प्यामध्ये ठेवून दिली होती. पाठीवरचं दप्तर काढून मी डोक्यावर घेतलं आणि साधारण छाती एवढ्या पाण्यात उतरलो. नशिबाने नर्मदेचे पाणी स्थिर असल्यामुळे ओढ्याच्या पाण्याला ओढ नव्हती, परंतु त्यामुळेच इथे खूप सारा गाळ देखील माजला होता. अखेरीस पाण्याची पातळी पुन्हा कमी कमी होऊ लागली आणि मी ओढा पार झालो. ज्या नावाड्याने मला हात केला होता त्याचे आभार व्यक्त करावेत म्हणून मी मागे वळून पाहिले, परंतु नावाडी काही दिसेना. कदाचित तो अतिशय वेगाने उलट दिशेला गेला असावा. परंतु इथे उभे राहिल्यावर मला साधारण 3-4 किलोमीटरचा नदीचा परिसर दिसत होता. नावाडी कुठेच दिसत नाही हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी नर्मदा मातेचा जय जयकार केला. त्याने अतिशय आश्वासक पद्धतीने पुढे जा असा जो एक इशारा केला होता त्याच्या बळावर मी इथपर्यंत आलो होतो. आयुष्यामध्ये गुरुचा सहभाग इतकाच असतो. एखादी गोष्टी करावी की न करावी याचा फक्त हो किंवा नाही इतकाच सल्ला गुरूने दिला तरी पुरेसा असतो. त्याने या मार्गाने आधी प्रवास केलेला असल्यामुळे त्याचा सल्ला हा विशेष महत्त्वाचा ठरत असतो. आता पुन्हा एकदा छोटे मोठे नाले नर्मदार्पण होताना दिसू लागले. यातील पाणी घाणेरडे होते. याचा अर्थ गाव जवळ आले होते. थोड्याच वेळात एक शेवटचा आंबील ओढा लागला. साधारण गुडघावर खोलीचा तो ओढा मी धावतच पार केला आणि भटियाण तेली गावचा घाट लागला. मुख्य भटियाण बुजुर्ग गाव इथून लांब आहे. त्याची एक छोटीशी वस्ती म्हणजे तेली भटियाण. या घाटावर वर्षभर प्रचंड गर्दी असते. रविवारी तर इथे पाऊल ठेवायला जागा नाही मिळत नाही असं लोकांनी मला सांगितलं. हे बघा, आपण बघतोय तेली भटियाणचा हा घाट. समोरच्या नावेतून लोक इकडे येताना दिसत आहेत. उजव्या बाजूला कपडे बदलण्यासाठी शेड केले महिलांसाठी. त्याच्या मागून जे हिरवळ दिसते गाळ, तिथून मी चालत आलो. ही अशी गर्दी असते व तिथं नेहमी.
हे सगळे लोक फक्त आणि फक्त सियाराम बाबांच्या दर्शनाकरता येत असतात. इथं समोरच्या तटावर गोगवा नावाचं गाव आहे. या गावातील नावाडी उत्तर तटावरून दक्षिण तटावर लोकांना आणून सोडतात. माणशी 10 रुपये किंवा 20 रुपये घेतले जातात. उत्सवाच्या काळामध्ये यातला प्रत्येक नावाडी किमान 1 लाख रुपये कमवतो. याच्यावरून आपण किती लोक येत असतील याचा अंदाज बांधावा. दक्षिण तटावर जे लोक सडक मार्गाने दर्शनासाठी येतात त्यांना 5 किलोमीटर दूर गाडी लावून चालत यायला लागते, कारण 5 किलोमीटर लांबीची गाड्यांची रांग कधीकधी इथं लागलेली असते. सियाराम बाबांचं प्रस्थ हे असं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आपण जर त्यांना पाहिलं तर इतका विरक्त मनुष्य तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात पाहिलेलं नसेल. केवळ एक लंगोटी हेच त्यांचं 12 महिने ठरलेलं वस्त्र आहे. नर्मदा खंडातील सर्वात जास्त चर्चेला जाणाऱ्या या महान तेजस्वी तपस्वी संतांच्या दर्शनाची ओढ मला लागली होती. त्यामुळे मैयामध्ये प्रतिकात्मक स्नान करून थेट आश्रम गाठला. आश्रमामध्ये बाबा बसलेले होते. सियाराम बाबांचे वय किती आहे यावरून अनेक मतप्रवाह आहेत. मी थेट बाबांनाच त्यांचं वय विचारलं असता त्यांनी 89 असं वय मला त्यावेळी सांगितलं. या घटनेला आता 2 वर्ष झाल्यामुळं त्यांचं सध्याचं वय म्हणजे 2024 सालचं वय सांगतोय मी, 91 वर्ष आहे. 100, 110, 120, 130 वगैरे वयाचे आकडे अतिरंजित आहेत. स्वतः बाबांनी सांगितलेला आकडा ऑथेंटिक आहे, 91. बाबांच्या रूपाचं वर्णन काय करावं. अतिशय तेजस्वी अशी छोटीशी मूर्ती. शरीरामध्ये अत्यंत किमान आवश्यक इतकाच अस्थिमज्जा मांस यांचा भाग शिल्लक राहिलेला. मेद तर नावालासुद्धा शिल्लक नाही. परंतु या सर्वांवर मात करणारे प्रचंड तेज संपूर्ण अंगावरती विलसणारे. पाठीमध्ये अलीकडच्या काळात आलेला बाक, गोरापान वर्ण, अंगाला भस्म लावलेले, निळसर घारे डोळे, डोक्यावर अर्ध टक्कल आणि अर्धा जटाभार, विधभर दाढी, एका पायाला उंदीर चावल्यामुळे झालेली जखम, त्यावर पट्टी बांधलेली. त्यांच्या 3 मजली आश्रमामध्ये कुत्री, मांजरे, उंदीर, साप, बेडूक सर्वांना मुक्त प्रवेश आहे. कोणीही त्यांना हाकलतच नाही. हे बघा, हे आहेत सियाराम बाबा. रामायण वाचत बसलेले सियाराम बाबा आपल्याला दिसत आहेत. समोर कोणी आलं गेलं याच्याकडे त्यांचं फारसं लक्ष नसतं, किमान तसं ते दाखवत तरी नाहीत. त्यांचं आपलं वाचन चालू असतं. बाबा एका सिंहासनावर कायम बसलेले असतात. इथंच रात्री झोपतात. समोर रामायणाची मोठी पोथी उघडून ठेवलेली असते आणि तिचं अखंड वाचन चालू असतं. समोर एक जुना टी व्ही लावला आहे, त्याच्यावरती आलटून पालटून रामायण आणि महाभारत लावलं जातं. हे रामायण महाभारत चालू असताना आवाज प्रचंड मोठा ठेवलेला असतो, त्यामुळे बाबांना ऐकायला कमी येते काय असं तुम्हाला वाटू शकतं. परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांनी बाबांशी फार काही बोलू नये म्हणून बाबांनीच केलेली ही युक्ती आहे. हे मला त्यांच्या शिष्यांनीच नंतर सांगितलं. अतिशय मोठ्या आवाजामध्ये इथं रामायण महाभारत लावून ठेवलेलं असतं. बघा, बाबा वाचत बसलेत, लोकांचे फोटो चालू आहेत. कोणी येऊन दर्शन घेऊ दे, बाबांचं वाचन काय थांबत नाही. लोक रांगेत उभं राहून बाबांचं दुरून दर्शन घेत होते. हातात दिलेले 10 रुपये बाबा एका बाजूला टाकून द्यायचे. त्यांच्यासमोर कोण येते वगैरे गोष्टींकडे अजिबात लक्ष नव्हतं. गावातीलच काही ग्रामस्थ इथे सेवेसाठी दिवसरात्र येत राहतात. त्यांच्याशी बाबा मोठ्या आवाजात बोलताना दिसतात. बाबांना एक चष्मा आहे, परंतु ते त्याचा वापर फार क्वचित प्रसंगी करतात. रांगेनुसार माझा देखील क्रमांक आला आणि मी तसाच पोटाच्या कप्प्यात हात घालून 10 रुपयाची ती ओली नोट काढली आणि बाबांच्या हातात ठेवली. बाबांनी नोट हातात घेऊन न बघता ते पलीकडे फेकत होते, परंतु माझी नोट त्यांना ओली लागल्यावर त्यांनी खालपासून वरपर्यंत माझ्याकडे पाहिले. अच्छा, परिक्रमावासी है, बाबा म्हणाले. त्यांचा आवाज ऐकून धन्य धन्य आल्यासारखे वाटले. मला म्हणाले, गिले कैसे हो गए. मी बाबांना म्हणालो, बाबा मैं मैया के किनारे किनारे चल के आया, रास्ते में एक नाला पडा, उसमें भीग गया. बाबांनी खात्री पटवून घेण्यासाठी बाजूला उभ्या असलेल्या ग्रामस्थांकडे पाहिले. ग्रामस्थ म्हणाले, होय बाबा, बरोबर आहे, काठाने येताना ओढे ओलांडत यावे लागते. मी ग्रामस्थांना म्हणालो, त्यांनाही हे माहिती असणार आहे. सगळ्यांनी आनंदाने बाबांचा जय जयकार केला. सियाराम बाबा अजूनही मी दिलेल्या 10 रुपयाच्या नोटेकडे उलटी पालटी करून पाहत होते आणि त्यांच्या आजूबाजूला काहीतरी शोधत आहेत असं मला जाणवलं. अखेर त्यांनी एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला हीटर काढला, त्याचा प्लग स्वतः सॉकेटमध्ये घातला आणि तो चालू करून पुढून मागून ती 10 रुपयाची नोट त्या हीटरवर वाळवत बसले. जसजसे त्या नोटेवरील पाणी उडून जात होते तसतसे माझ्या शरीराला चिकटलेले अनावश्यक विकार नष्ट होत आहेत असा भास मला झाला. ती नोट जसजशी कडक होऊ लागली तसतसा मी देखील वैराग्याने कर्तव्य कठोर बनतो आहे असे मला वाटू लागले. एक क्षण असा आला की ती नोट संपूर्णपणे कोरडी दिसू लागली, जणू काही तिला कधी पाण्याचा स्पर्शच झाला नव्हता. बाबांनी ती नोट फडकवली आणि हसू लागले. इकडे मला देखील असे वाटू लागले की मला मायारूपी संसाराचा स्पर्श मुळात कधी झालाच नाही. मी जन्मताच परब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, सर्वम खलुदम ब्रह्म, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अब सूखा हो गया, अब हमारे पास रख सकते हैं, बाबा टाळी वाजवत आनंदाने म्हणाले. हा संपूर्ण प्रकार होईपर्यंत मी बाबांच्या समोर हात जोडून उभा होतो. बाबांनी मला हाताने प्रसाद दिला. मी बाजूला झालो
आणि ग्रामस्थ माझ्याशी बोलू लागले. ते म्हणाले, बाबाजी, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमची नोट सियाराम बाबांनी इतका वेळ हाताळली. ते जेव्हा नोट उलटीपालटी करून पाहत होते ना, तेव्हा तुमच्या आयुष्याकडे पाहत होते. भूत, भविष्य, वर्तमानाकडे पाहत होते. हे लक्षात ठेवा. त्यांनी तुमची आत्तापर्यंतची सर्व पापे जाळून टाकली. तुम्हाला पुन्हा एकदा कोरडे केले आहे. तुमची परिक्रमा सफल झाली. हे ऐकून मला खूप बरे वाटले. मी अजूनही ओला आहे हे पाहिल्यावर एका युवकाने मला मागे असलेल्या धर्मशाळेमध्ये नेऊन आसन लावण्यासाठी जागा दाखवली. इथे आधीपासूनच 25 ते 30 परिक्रमावासी येऊन उतरले होते. मी ओले कपडे पिळून वाळत टाकले आणि पुन्हा एकदा बाबांच्या समोर जाऊन बसलो. बाबांची ऊर्जा इतकी सकारात्मक होती की तिथून हलावे असे वाटतच नव्हते. सियाराम बाबा हे पूर्वाश्रमीचे उच्चविद्या विभूषित असून त्यांनी 12 वर्षे एका पायावर उभं राहून तपस्या केलेली आहे आणि 12 वर्षे मौन साधनासुद्धा केलेली आहे. त्यामुळे पूर्वी त्यांना खडेश्वर बाबा आणि मौनी बाबा देखील म्हणायचे. बाबांच्या अनेक रंजक कथा भक्तमंडळी मला सांगत होती. एकदा सर्व भक्तमंडळांनी मिळून असं ठरवलं की सियाराम बाबांना मारुती कार घ्यायची. त्यासाठी निळ्या रंगाची मारुती अल्टो गाडी सर्व भक्तांनी विकत घेतली आणि बाबांना भेट द्यायची ठरवली. बाबा थेट मारुतीच्या शोरूममध्ये गेले. भक्तांना म्हणाले, मी गाडी वापरावी असे तुम्हाला वाटते ना, घ्या. सियाराम बाबा स्वतः गाडीमध्ये बसले आणि ती गाडी स्वतः चालवत भटी आणि तेली घाटापर्यंत घेऊन आले आणि एका गॅरेजमध्ये जी लावून टाकली ती कायमचीच, पुन्हा कधीच बाहेर काढली नाही. त्यावेळी बाबा गाडी चालवतानाचा एक व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. भक्तांनी दिलेली मारुती अल्टो गाडी चालवताना सियाराम बाबा आपल्याला दिसत आहेत. अतिशय दुर्मिळ असा हा व्हिडिओ आहे. बाबांच्या पायाला भक्तांनी स्पर्श करू नये म्हणून असा एक छोटासा पिंजरा तयार करण्यात आला आहे. रोज लाखो भक्तांनी पायावर डोकं ठेवलं तर त्यांच्या पायाची जखम कधीच बरी होणार नाही, म्हणून हा ग्रामस्थांनी केलेला पिंजरा आहे. रोज परिसरातले डॉक्टर येऊन त्यांच्या पायाला मलमपट्टी करतात. पण सियाराम बाबा हे पुरते विदेही सत्पुरुष असल्यामुळं ते काही पायाची काळजी अजिबात घेत नाहीत. पायाची काळजी न घेता कुठेही अनवाणी पायाने ते फिरतात. वरील चित्रामध्ये नर्मदेला आलेल्या महापुराच्या पाण्यात अनवाणी पायाने चालताना सियाराम बाबा आपल्याला दिसत आहेत. ते काही आपल्या देहाची काळजी करत नाहीत. इथे थोड्या वेळाने वापीचा अवधूत फरले आणि त्याच्यासोबतचे सगळे परिक्रमावासी देखील दाखल झाले. इथे नाशिकमध्ये निफाड तालुक्यात उरुई देवगाव नावाचं गाव आहे. इथले ज्ञानेश्वर माऊली शिंदे हे कीर्तनकार देखील परिक्रमा संपवून ओंकारेश्वरपासून पायी आले होते. त्यांच्यासोबत एक माताराम होत्या. हे दोघे पुन्हा चालत नाशिकला निघाले होते. यांनी मला सियाराम बाबांविषयी खूप माहिती सांगितली. बाबांनी आता जिथे आश्रम आहे तिथे साधना केलेली आहे. एकदा नर्मदा मातेला महापूर आला, परंतु बाबांनी त्यांचे स्थान सोडले नाही. बाबांच्या पायाला स्पर्श करून मैया पुन्हा खाली निघून गेली. त्या पातळीच्या वर पुन्हा कधीच पाणी आले नाही. खाली बाबांनी एक मारुतीचं मंदिर बांधलं आहे. एकदा यांचं आणि त्या मारुतरायाचं काहीतरी भांडण झालं. त्यांनी चिडून त्या मारुतीला या मंदिरामध्ये चिडून टाकलं आहे. रोज रात्री 12च्या सुमाराला बाबा या मारुतीची, नर्मदा मातेची, तुळशीची पूजा करून मगच झोपतात असे माऊलींनी मला सांगितले. मला हे सर्व नवल वाटत होते. आपल्याला हा सर्व प्रसंग डोळ्यांनी पाहायला मिळावा अशी एक सुप्त इच्छा मनामध्ये येऊन गेली. बाबांना लोक कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणून देत होते. आता हा विदेही महापुरुष थोडीच शीतपेय पिणार आहे, परंतु बाबा ती बाटली घ्यायचे आणि एका बाजूला टाकून द्यायचे. त्यांचे शिष्य मग त्या सगळ्या बाटल्या गोळा करून एका बाटलीमध्ये सर्व शीतपेय एकत्र करायचे. मग त्यात माझाचा आंब्याचा रस पण आला आणि सोडावाले थम्सअप पण आले. स्थानिक बाजारात मिळणारा जिरा सोडासुद्धा त्यात आला. हे सगळं एकत्र कालवलं की बादली बाहेर ठेवली जायची आणि परिसरातली कुत्री त्याच्यावर ताव मारायची. सतत अतिशर्करायुक्त पेय पिल्यामुळं इथल्या सगळ्याच कुत्र्यांच्या अंगावर भरपूर त्वचारोग दिसत होते. परंतु तरी देखील कुत्र्यांना आतमध्ये आल्यावर कोणी बाहेर काढत नव्हतं. आपल्याला कोणी काही बोलत नाही ही माहिती असल्यामुळं इथल्या श्वानवर्गाच्या अंगात एक वेगळीच मस्ती संचारलेली दिसत होती. हा सियाराम बाबांचा आश्रम आपल्याला दिसतोय. 3 मजली आश्रम आहे छोटासा. रामायणावर बसलेले बाबा आणि शेजारी त्यांच्या हाताला त्यांनी नोट ज्याच्यावर वाळवली ना, तो हीटर पण दिसतोय बघा बाजूला ठेवलेला. नर्मदा स्नान केल्यावर वर बघितलं तर घाट असा दिसतो. भव्य पिंपळाचा वृक्ष संपूर्ण परिसरावरती छाया धरून उभा आहे. आणि हेच ते बाबांनी स्थापन केलेलं मारुतीचं मंदिर, ज्याच्यामध्ये मारुतीला आतमध्ये चिणून टाकलेलं आहे. आश्रमातलं शिवलिंग, मारुतीरायाला प्रदक्षिणा घालताना सियाराम बाबा आपल्याला दिसत आहेत बघा गोलामध्ये. तेव्हा किती पूर आला तर यांची पूजा काही थांबत नाही. प्रदक्षिणा घालतायत मारुतीला. इथून मागं गेलं की जे कठडा दिसतोय तिथं उभारून ते नर्मदा मैयाची पूजा करतात. आणि मग इथनं पुढं एक लटकवलेली तुळस दिसते बघा, कुंडी.
त्या टांगलेल्या तुळशीच्या कुंडीकडे जाऊन तिची पण पूजा करतात. असा त्यांचा ठरलेला क्रम आहे. हे सगळं करताना बाबासोबत काडीबिटी न ठेवता केवळ आपल्या हाताने ज्योत प्रज्वलित करतात हे अनेक लोकांनी अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्याचे अनेक व्हिडिओ देखील तुम्हाला यूट्यूबवर सापडतील. इतके सियाराम बाबांचे तपसामर्थ्य आहे असं म्हणतात. बाबांच्या तपोबलाचं तेज त्यांच्याजवळ गेल्यावर कोणालाही जाणवतं. त्यांची वाणी अतिशय धारदार आहे, त्यांची नजर तीक्ष्ण आहे, त्यांची स्मृती तल्लख आहे. मी त्यांच्यासमोर खाली बसून राहिलो. हजारो लोक दर्शन घेऊन जात होते. बाबा फारसे कोणाकडे पाहत नव्हते. अचानक एखाद्या माणसाशी मात्र बोलायचे. एका नावाड्याने नवीन नाव घेतली होती. त्यांना दर्शन घेतल्याबरोबर बाबांनी विचारले, काय रे, घेतली का नाव? केवळ डसाडसा रडू लागला. तुमचे पाय नावेला लागावे तितकीच इच्छा आहे. बघूया जशी मयाची इच्छा, महाराज म्हणाले. बाबांचे अखंड रामायण वाचन चालू होते. हळूहळू अंधार पडला आणि गर्दी कमी होऊ लागली. आता सर्व स्थानिक ग्रामस्थ तिथे येऊन बसले. बाबा हळूहळू रंगात आले आणि सगळ्यांशी गप्पा मारू लागले. प्रत्येकाला ते नावाने ओळखत होते. इतक्यात एक गावकरी त्यांचे पाय दाबायला बसला. माझ्या मनात विचार आला की आपल्याला सुद्धा बाबांचे पाय दाबायला मिळाले तर किती बरे होईल. इकडे रामायण जोरात सुरूच होते. त्याच्या आवाजात कोणाला काय बोलतो याचा काही पायपोस कोणाला लागत नव्हता. मी हळूच त्या पाय दाबणाऱ्या माणसाला खूण केली की मी सुद्धा पाय दाबू का? तो मला म्हणाला की बाबा परिक्रमावासींकडून जरासुद्धा सेवा करून घेत नाहीत. त्यांचा जन्म परिक्रमावासींच्या सेवेसाठी आहे असं ते सांगतात. त्यामुळे तुम्हाला ते पायाला हात तर लावू देणार नाहीतच, पण मलासुद्धा पाय दाबू देणार नाहीत. मला असे फार जाणवले की हे जर तरचे याचे स्वतःचे अनुमान आहे. अजून थोडा वेळ गेला आणि माझ्या मनात तीव्र इच्छा होऊ लागली. पाय दाबण्याची पहिली पायरी म्हणून मी सर्वप्रथम पायाजवळ येऊन बसलो. बाबांचा एक पाय हा मनुष्य दाबत होता. एक पाय हलवत बाबा बसले होते. आपल्याकडे या गेममधले ट्रम्प कार्ड होते, हुकमी एक्का. तो काढायचं मी ठरवलं. मी हात जोडले आणि नर्मदा मातेची प्रार्थना केली. मैया, मला सियाराम बाबांचे पाय दाबायची इच्छा आहे. मी डोळे उघडून बाबांकडे बघत बसलो. कुणीतरी अचानक काहीतरी सांगितल्यासारखे बाबांनी इकडे तिकडे पाहिले आणि माझ्याकडे डोळ्यात डोळे रोखून पाहू लागले. मला काही कळायच्या आत त्यांनी त्यांचा दुसरा पाय माझ्या दिशेला केला आणि मला म्हणाले, दबाव. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मला बाबा स्वतः पायदाब म्हणाले आहेत हे शेजारच्या ग्रामस्थांच्या लक्षात आले. ते खाणाखुणा करून एकमेकांना सांगू लागले. त्यांच्यासाठी हा चमत्कार होता, कारण सियाराम बाबा कधीच कुठल्या परिक्रमावासीकडून कणभरसुद्धा सेवा करून घेत नाहीत. माझे पाय दाबणे बहुतेक बाबांना आवडले असावे. त्यांनी थोड्या वेळाने त्यांचा दुसरा पाय देखील माझ्या मांडीवर ठेवला. हा त्या ग्रामस्थाला इशारा होता की आता तू पाय दाबू नको. तो मागे सरकला आणि मी बाबांच्या समोर येऊन बसलो. आता बाबांचे दोन्ही पाय माझ्या दोन्ही मांड्यांवर टेकलेले होते आणि मी दोन्ही पाय एकाच वेळी दाबत होतो. बाबांचा एक पाय दगडासारखा कडक होता आणि एक पाय लोण्यासारखा मऊ होता. त्यांनी ज्या पायावर उभं राहून कडे तपस्या केली तो पाय दगडासारखा कडक झाला होता. दुसरा पाय अतिशय मऊ, मृदू, मुलायम होता. वरती बाबांचा टीव्ही बघण्याचा कार्यक्रम चालू होता. मध्येच ग्रामस्थांशी बोलत होते, मध्येच रामायण वाचत होते. असा सुमारे 3 तास मला त्यांचा सत्संग लाभला. त्यानंतर परिक्रमावासींची भोजनाची वेळ झाल्यामुळे मला आत बोलवण्यात आले. भोजन झाल्यावर पुन्हा काही काळ बाबांजवळ बसलो. त्यांची प्रत्येक कृती बघताना अतिशय आनंद वाटत होता. शुद्ध परमात्मा स्वरूप असा त्यांचा देह होता. त्यांची त्वचा इतकी नितळ, इतकी पातळ होती की विचारू नका. अंगातील शीर आणि शीर दिसायची. रात्री बाबा बाहेर येऊन मारुतीशी कसे बोलतात ते मला ऐकायचे होते. त्यासाठी मी आश्रमामध्ये आसन न लावता बाबा जिथून बाहेर पडतात त्या दरवाजाच्या समोरच आसन लावले. सोबत ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा आसन लावले. बाबांच्या खोलीमध्ये प्रचंड उंदीर होते. ते उंदीर त्यांचे पाय कुरतडवून टाकायचे, म्हणून भक्तांनी बाबांसाठी एक पिंजरा केला होता. बाबा दिवसभर ज्या आसनावर बसतात रात्री त्या आसनाचे रूपांतर पिंजऱ्यामध्ये केले जायचे, जेणेकरून उंदीर आतमध्ये येऊ नयेत आणि चावू नयेत. माऊली आणि मी बाहेर झोपलेलो होतो. प्रचंड थंडी पडली होती आणि अशातच बाबांच्या कुटीचे दार उघडले. माऊलींनी मला सूचना केली होती की त्यांच्या पाया वगैरे पडायचे नाही, झोपून राहायचे. परंतु आपोआप आम्ही दोघे उठून बसलो. बाबा हातामध्ये 3 पेटवलेल्या उदबत्त्या घेऊन शांतपणे बाहेर आले. हळूहळू चालत पायऱ्या उतरत मारुती मंदिरापाशी गेले. मारुतीला त्यांनी उदबत्ती ओवाळली. दिवसभर काम करून संध्याकाळी भेटणारे मित्र कसे गप्पा मारतात तसा भिंतीवर ते एक हात ठेवून मारुतीशी गप्पा मारू लागले. त्यांचा संवाद असा होता की जणू काही मध्ये मारुती देखील त्यांच्याशी बोलत आहे. अशी 4-5 मिनटं गप्पा मारून झाल्यावर ते पिंपळाला प्रदक्षिणा घालत मागच्या बाजूला गेले. तिथे असलेल्या कठड्यावर हात ठेवून त्यांनी नर्मदा मातेला ओवाळले. तिच्याशी देखील 2-5 मिनटे त्यांनी संवाद साधला. त्यानंतर टांगलेल्या तुळशीच्या कुंडीपाशी गेले आणि तुळशीला ओवाळले. त्यानंतर हळूहळू आपल्या खोलीमध्ये गेले आणि पिंजऱ्यामध्ये शिरले. भक्तांनी पिंजरा आणि दार लावून घेतले. त्यानंतर मात्र ते रात्रभर खोलीमध्ये एकटेच असतात. त्यांच्याजवळ सेवेकरी म्हणून देखील कोणाला झोपायची परवानगी नाही. त्यांच्या काही भक्तांनी सांगितले की बाबा स्वतः हनुमंताचा अवतार असल्यामुळे रात्री हनुमंताच्या स्वरूपामध्ये झोपतात. तसे दर्शन देखील काही लोकांना झालेले आहे. परंतु प्रचंड थंडीमध्ये देखील बाबा कायम एकाच लंगोटीवर कसे काय राहू शकतात हे खरोखरच एक आश्चर्य आहे. त्यासाठी प्रचंड मनोनिग्रह पाहिजे आणि देहबुद्धीचा संपूर्ण नाश झाल्याशिवाय हे शक्य नाही. माऊलींमुळे मला सियाराम बाबांच्या या अप्रतिम रूपाचे अप्रतिम असे दर्शन झाले, त्यामुळे मी त्यांचे आभार मानले.
अवधूतने बाबांच्यासोबत मी बसलो असताना बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले होते, परंतु परिक्रमा संपण्याच्या पूर्वीच त्याचा तो फोन पूर्णपणे फॉर्मॅट झाला असं नुकतंच त्याच्याशी बोलल्यावर कळलं. अन्यथा त्याच्या फोनवर त्याने काही अतिशय मौलिक क्षणांचे फोटो काढले होते. काही व्हिडिओ मात्र तो तिथूनच त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत होता. ते अजूनही उपलब्ध आहेत. सकाळी उठल्यावर सियाराम बाबा वरती स्नानासाठी जातात. त्यांच्या आश्रमाचे 3 मजले आहेत. अतिशय रुंद अशा जिन्याने वर जावे लागते. सर्वप्रथम ते सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन पक्ष्यांना खायला वगैरे घालतात. मग तिथल्या सर्व ग्रामस्थांनी हे आधीच सांगून ठेवले असल्यामुळे मी आधीच वरती जाऊन बसलो होतो. ठरल्याप्रमाणे बाबा आले आणि त्यांनी पक्ष्यांना धान्य आणि माकडांसाठी बिस्किटं वगैरे काढून ठेवली. तिथून खालच्या मजल्यावर आल्यावर अतिशय थंडगार अशा पाण्याचा एक हौद त्यांनी तयार केला आहे. त्यातल्या पाण्याने ते आंघोळ करतात. हे पाणी साचून राहिल्यामुळे अजूनच गार झालेलं असतं. बाबा चुकून हे गरम पाणी स्नानासाठी वापरत नाहीत. गावकऱ्यांनी खूप प्रयत्न करून पाहिले, परंतु बाबा त्यांच्या कठोर तपश्चर्यामध्ये कुठलाही बदल करत नाहीत. यावर गावकऱ्यांनी जो उपाय शोधून काढला आहे तो ऐकल्यावर तुम्हाला लोकांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे लक्षात येईल. बाबा पहिल्या मजल्यावर उघड्यावरती थंडगार पाण्याने आंघोळ करतात. त्यांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून काही तरुण गुपचूप एक प्रकार करतात. जसे बाबा वरती आंघोळीला गेले तसे खाली काही तरुण लोखंडाच्या बादल्यांमध्ये भरपूर लाकडं पेटवून इमारतीच्या चारू बाजूला घेऊन आले आणि त्यांनी त्या बादल्या पेटवून लाकडं पेटवून चारही बाजूनी ठेवून दिली. त्याच्यामुळं या इमारतीच्या भोवतीची संपूर्ण हवा गरम झाली. जरी बाबा गरम पाणी वापरत नसले तरी किमान गार हवा तरी त्यांना बाधू नये इतकाच यामागचा हेतू. गुरुभक्तीचं इतकं अप्रतिम उदाहरण मी अन्यत्र कुठं पाहिलं नाही. बाबांचं स्नान झाल्यावर बाबांनी एका विशिष्ट पद्धतीने रंगोटी नेसली, जी पद्धत मला कायमची स्मरणात राहिली. मी वेगळ्या पद्धतीने रंगोटी नेसायचो. बाबांची पद्धत अधिक योग्य होती आणि त्यामध्ये त्यांनी मोकळ्या सोडलेल्या एका पदरामुळं अधिक चांगल्या पद्धतीनं लज्जार्पण होत असे. बाबांना भक्त किती मानतात हे इथे मला पाहायला मिळाले. बाबा जसजसे पुढे चालत निघाले तसेच त्यांची ओली पावलं मागे उठू लागली. काही तरुण भक्त त्या पावलांचं तीर्थ घेऊन चाटू लागले. असे बाबा खाली उतरेपर्यंत अखंड चालू होते. या प्रसंगाचे अवधूतने घेतलेला व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर मला सापडला. अवधूत हा व्हिडिओ घेत असताना मी त्याच्यासोबतच चालत होतो. खाली आल्यावर बाबा जमलेल्या सर्व भक्तांसाठी स्वतः चहा बनवतात. तो प्रसंग देखील मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. कितीही भक्त आले तरी तो चहा बरोबर पुरतो असा सर्वांचा अनुभव आहे आणि तसेच झाले. आता हा चहा पुरणार नाही असे वाटत असताना चहा पुरून उरला. इतका उरला की आम्ही सर्वजण 3-3 कप चहा पिलो. बाबा शक्यतो एकदाच 10 रुपये कोणाकडूनही घेतात, परंतु मी मात्र 5-6 वेळा दर्शन घेतले आणि प्रत्येक वेळी त्यांना 10-10 रुपये दिले. बाबांनी देखील ते घेतले. स्थानिक ग्रामस्थांनी मला सांगितले की हे अजून एक आश्चर्य आहे, कारण बाबा कधीच एका माणसाकडून पुन्हा 10 रुपये घेत नाहीत. या सर्व पैशांचे बाबा काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर बाबा प्रचंड दानधर्म करतात. इथे येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद, चहा, नाश्ता वगैरे देण्याची व्यवस्था बाबांतर्फे असते. बरं, बाबा मानसी 10 रुपयेच घेत असल्यामुळे एवढे जण आले तेवढे संपूर्ण किंवा त्याहून जास्तीचा परतावा ते देतात. नुकत्याच बांधून झालेल्या राम मंदिरासाठी बाबांनी 4.5 कोटी रुपये दिले. या परिसरातील अन्य काही मंदिरांच्या बांधकामासाठी जेव्हा देणगी मागायला लोक येतात तेव्हा बाबा कोट्यावधीमध्ये दानधर्म करतात. अवधूत फर्ले यानं सियाराम बाबांचा आश्रमाचा परिसर आणि बाबांची खोली इथून घेतलेला व्हिडिओ त्यानं व्हिडिओ घेतला तेव्हा त्याच्यासोबत मी होतो. दुर्दैवानं या यूट्यूब चॅनलचा ॲक्सेस आता त्याच्याकडे नाही, पण हे व्हिडिओ मात्र आता कायमचे अजर अमर झालेत. तो आपण बघू शकता. ये हम नर्मदे हर ये हम आज यहाँ रेवाखंड के प्रख्यात संत सीताराम जी के आश्रम पे हैं और भटियान तेली नागा में इस गांव का नाम, और हम यहाँ पे है नीचे मैया का सुंदर सा तट है, इथेच झोपलो त्याने. सुंदर सा छोटा सा मंदिर है तो बाबा ने पूरी तरह से बंद करवा दिया है दरवाजा हनुमान जी का। मंदिर है, ये मार्केट है यहाँ का, और नीचे सुंदर सा तट मैया का, बहुत सारा पानी तट। अब हम आपको बाबा जी का दर्शन करवाने लेके जाएंगे श्री सियाराम पर्णशाला। इथे बाबा बसतात. या बाबांचं दर्शन घ्या. बाबा जी सीताराम
विराजमान गाड़ी हो रही है डोक्यावरचं प्रमाण लावून ठेवतात बाबा आणि कोणी बोलायला येतं नाही. अवधूत करणे हा बाबा खाली उतरत आहेत जिन्यावर आणि केवळ त्यांचं पाणी तेव्हा कसं पाणी पितात खाली पडलेलं तेव्हा प्रत्येक पावलाचं हवा પછી ચાલુ હોઈ ગયા भगवान 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 असं म्हणून त्यांच्या प्रत्येक पावलाचं पाणी आसन करतात. आता बाबा चहा करतात बरं का दालचिनी 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 बाबा चहा करताना तर असे हे आपले सियाराम बाबा. देवेंद्र फडणवीसला सियाराम बाबा स्थानिक ग्रामस्थांशी कशा गप्पा मारतात याचा एक अवधूतने व्हिडिओ घेतला होता. तो पण बघणार काय आपण नक्की बघा. अशा पद्धतीनं सियाराम बाबा कशा गप्पा मारतात स्थानिक ग्रामस्थांशी हे आपण बघितलं. सियाराम बाबा स्नान करून उतरताना प्रत्येक पायरीवर बघतात त्यांचं चरणतीर्थ कसं घेतात आणि चहा बनवण्याचा व्हिडिओ हा एक वेगळा त्याने परत टाकला आहे. तो पण इथं आहे, आपण बघू शकता. एकंदर सियाराम बाबांच्या कृपेचा वर्षाव मला अनुभवता आला. ही नर्मदा मातेची माझ्यावरील कृपा आहे असं मी मानतो. साधू बनून साधना करण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्व तरुणांना माझी नम्र विनंती आहे की एकदा सियाराम बाबा यांच्या आश्रमामध्ये राहून त्यांचं जगणं, वागणं, चालणं, बोलणं, खाणं, पिणं, वावरणं याचा अभ्यास करावा आणि मग आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. कारण साधू म्हणून जगणं ही सोपी गोष्ट नाही. प्रसिद्ध संत श्री गोंदवलेकर महाराज असं नेहमी सांगायचे की आयुष्यात काय वाटेल ते करा, फक्त साधू बनू नका. आता मी बाबांचे दर्शन घेऊन निघणार इतक्यात बाबांनी त्यांच्या शिष्यांना सूचना केली आणि माझ्यासाठी
माझाच्या 2-3 लिटरच्या 3 बाटल्या मला माझाच्या 2 लिटरच्या 3 बाटल्या मला द्यायला त्यांनी सांगितल्या. माझ्या अंगावर काटाच आला. 2 लिटरच्या 3 बाटल्या म्हणजे 6 किलो वजन कोण बाळगणार. परंतु बाबा सेवेदाराला म्हणाले की अरे रिकाम्या 3 बाटल्या दे. त्याने 3 बाटल्या बाबांच्या पुढे धरल्या. बाबांनी त्या बाटल्यांना हात लावला आणि मग त्या बाटल्या त्याने मला दिल्या. कल्पना करून पहा, 3 प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या मला देऊन बाबांनी काय साध्य केले असेल. त्याचं उत्तर मला लवकरच मिळालं. संतांची कुठलीही कृती निरर्थक नसते. या बाटल्यांचा काय उपयोग झाला, त्यांनी काय पराक्रम गाजवला ते पुढच्या लेखात पाहूया. बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले आणि दंड उचलला. नर्मदे हर. परमहंस सच्चिदानंद श्री सियाराम बाबा महाराज की जय. नर्मदे हर. नर्मदे हर.